प्रियांनो, आजच्या दिवसासाठी आपण जो शास्त्रभाग नेमलेला आहे तो शास्त्रभाग आहे दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि त्याची 13 आणि 14 वचनं, लूक 18:9-14 आणि स्तोत्र 51. होय प्रियांनो, आजच्या मननासाठी जी वचनं आपण निवडलेली आहेत त्या वचनांचं आपण वाचन करूया. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि त्याचं 14वं वचन. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटे बंद केली किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठविली किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली, तर माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दृष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करी व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करी. प्रभू करो आणि आजचं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया. हे थोर आणि सेनाधीश परमेश्वरा, खरोखर तुझं वचन आज आम्हाला सांगत आहे की दीन होऊन प्रार्थना करणाऱ्यांच्या देशातून मी क्लेश नाहीसे करी. आणि म्हणूनच परमेश्वरा, आज आम्ही दीन होऊन तुझ्या चरणाजवळ येत आहोत. हे वचन तू आमच्यासाठी आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून तू आई. प्रियांनो, कोणता प्रसंग आहे की परमेश्वराने हे सुंदरसं अभिवचन शलोमोन राजाला दिलेलं आहे. शलोमोन राजाने मंदिर बांधण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. त्या मंदिराचं त्याने समर्पण केलेलं आहे आणि या समर्पणाच्या वेळेस आमच्या परमेश्वराने शलोमोन राजाला दुसऱ्यांदा दर्शन दिलेलं आहे. आणि या दुसऱ्या दर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की या दर्शनामध्ये आमचा परमेश्वर या शलोमोन राजाला हे सुंदरसं अभिवचन देत आहे. हे अभिवचन जे आहे ते आमच्या आजच्या दिवसासाठी आपण लागू करणार आहोत. सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो, पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून जर मी आकाश कपाटे बंद केली म्हणजे दुष्काळ, जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठवली म्हणजे अचानक येणारं संकट, किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली. प्रियांनो, वेगवेगळी संकट ही लोकांवर येणार आहेत याचं भविष्य आमचा परमेश्वर जुन्या करारात करून ठेवतो. आमच्या परमेश्वराचं वैशिष्ट्य हे आहे की आमच्यापासून त्याने काहीही लपवून ठेवलेलं नाही. आपण जर नवीन करारामध्ये पाहिलं तर लूक याच्या 21व्या अध्यायातील 10व्या वचनामध्ये आपल्याला काहीतरी असंच वाचायला मिळतं. लूक याचा 21वा अध्याय आणि त्याची 10 हे वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांशी बोलत असताना तो शेवटच्या काळाची लक्षणं सांगत आहे. अंतिम दिवसांमध्ये काय होणार आहे याची लक्षणं सांगत असताना येशू ख्रिस्त इथे म्हणतो, मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजागी मऱ्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. प्रियांनो, मी काय म्हटलं की आमचा परमेश्वर आमच्यापासून कोणतीही गोष्ट गुप्त ठेवत नाही. पित्याने जुन्या करारामध्ये सांगून ठेवलं की ज्या वेळेस या गोष्टी माझ्या लोकांवर येतील, आणि पुत्र इथे शिष्यांना सांगत आहे की अंतिम दिवसांमध्ये काळाच्या शेवटी ज्या वेळेस ही लक्षणं तुम्हाला दिसतील त्यावेळेस तुम्ही समजून घ्या की आम्ही अंतिम काळामध्ये आहोत. आम्ही त्या अंतिम न्यायाच्या जवळ आहोत. आणि त्यावेळेसची लक्षणं ही आहेत की मोठे मोठे भूकंप, जागोजागी मऱ्या, दुष्काळ आणि आकाशात मोठी चिन्ह दिसून येतील. प्रियांनो, आज आम्ही त्या शेवटच्या काळामध्ये आहोत. आज आम्ही येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगदी जवळ आहोत. आणि म्हणून आज आम्हा विश्वासणाऱ्यांना जबाबदारीनं वागणं फार महत्त्वाचं आहे. आम्हाला कोणकोणती खबरदारी घ्यायची आहे, आम्हाला कोणकोणती जबाबदारी पार पाडायची आहे, आम्हाला या काळाच्या
शेवटच्या क्षणी कशा प्रकारे आमची वागणूक ठेवायची आहे हे आम्हाला पवित्र शास्त्र आधीच सांगून ठेवत आहे. परमेश्वर म्हणतो की ज्या वेळेस अशा गोष्टी होणार आहेत त्यावेळेस माझ्या लोकांनी, प्रियांनो परमेश्वर आम्हाला माझे लोक म्हणतो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. होय प्रियांनो, तो आमचा मेंढपाळ आणि तो आमचा राजा. आम्ही त्याची प्रजा, आम्ही त्याच्या कुरणातील कळप आहोत. तो म्हणतो माझे लोक. प्रियांनो, आज आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की येऊ देत दुष्काळ, येऊ देत संकट, येऊ देत जागोजागी मर्या, येऊ देत भूमिकंप, होऊ देत आकाशात वेगवेगळी चिन्ह, ही आहेत आमच्या येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसांची लक्षणं. आणि आम्ही याला घाबरणार नाही, कारण की आमचा परमेश्वर म्हणतो हे माझे लोक आहेत. प्रियांनो, आम्ही त्या परमेश्वराची प्रजा आहोत. आणि म्हणून यावर उपाय देखील तो आम्हाला हजारो वर्षापूर्वीच सांगून ठेवत आहे. त्याने आम्हाला उपाय देखील सांगून ठेवलेला आहे की ज्या वेळेस जागोजागी मर्या येतील, हे मरीचं संकट जगाला व्यापून टाकल, मरीचं संकट जगाला ग्रासून टाकल, त्यावेळेस माझ्या लोकांना एकच गोष्ट करायची आहे. आणि कोणती गोष्ट आहे तर तो म्हणतो की माझ्या लोकांनी जर दीन होऊन प्रार्थना केली, माझ्या दर्शनाविषयी उत्सुक झाले आणि आपल्या दुष्ट मार्गापासून वळाले, तर मी त्यांच्या देशातून, प्रियांनो लक्ष द्या, कुटुंबातून नाही, मंडळीतून नाही, शहरातून नाही, नगरातून नाही, तर त्यांच्या देशातून क्लेश नाही सगळे. प्रियांनो, आज ज्या मरीला आमचा देश सामोरा जात आहे, ज्या जागतिक मरीला संपूर्ण मानवजात सामोरी जात आहे, काय आमच्या परमेश्वराचं अभिवचन आज आम्ही स्मरत आहोत काय? 3 गोष्टी तो आम्हाला करायला सांगत आहे. दीन होऊन प्रार्थना, दर्शनाविषयी उत्सुक आणि आमच्या मार्गापासून परावृत्त. त्यातली पहिली गोष्ट आहे की माझे लोक दीन होऊन प्रार्थना करतील. प्रियांनो, आज आम्ही प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रार्थनेची वेदी तयार करून प्रार्थना करत आहोत. होय प्रियांनो, प्रार्थना केलीच पाहिजे. आज आम्ही संकटात आहोत म्हणून नाही, तर संत पौल इफिसकरासच्या पत्रात म्हणतो प्रार्थनेत तत्पर असा. काल, आज, उद्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रार्थनेत तत्पर असा. केवळ संकट आलं म्हणून प्रार्थना करू नका, केवळ तुमच्या मागण्या देवापुढं सादर करायच्या म्हणून प्रार्थना करू नका, केवळ तुम्हाला आरोग्य मिळावं म्हणून प्रार्थना करू नका, तर प्रार्थनेत सततपर असा. ज्याला प्रार्थनेचा कंटाळा, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद कसे येतील? हो प्रियांनो, नित्य प्रार्थना करा. प्रार्थना हा ख्रिस्ती जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आमचा येशू ख्रिस्त देखील अनेक वेळा आपण पाहतो की तल्लीन होऊन त्या पित्याच्या चरणाजवळ जाऊन प्रार्थना करत असे. कारण प्रार्थना करणे म्हणजे दुसरे तिसरे काही नाही, तर आमच्या पित्याच्या समक्षतेत येणे, आमच्या पित्याशी हितगुज करणे. प्रियांनो, वचन वाचणे म्हणजे देव आमच्याशी काय बोलतो हे ऐकणे, पण प्रार्थना करणे म्हणजे आम्ही आमच्या मनातील विचार त्या परमेश्वराजवळ कबूल करणे, त्या परमेश्वराशी संवाद साधणे आणि त्या परमेश्वराच्या उत्तराची वाट पाहणे. होय प्रियांनो, आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की मी अशुद्ध आहे, हे परमेश्वरा मला तुझ्या समक्षतेत बसायचं आहे, पण त्या समक्षतेत बसण्यास मी अपात्र आहे, आणि म्हणून हिशोबाने माझा पापमल काढ, मला धुवानी शुद्ध कर. प्रियांनो, आज आमच्या देशासाठी जर आम्हाला प्रार्थना करायची आहे, आम्हाला त्या जिवंत परमेश्वराच्या समक्षतेत बसायचं आहे, तर परमेश्वर आम्हाला इथे अट घालत आहे की दीन होऊन प्रार्थना करा. नुसती प्रार्थना करू नका. परवा एका आपल्या बहिणीने सुंदर सांगितलेलं आहे की विश्वासाची प्रार्थना दुःख नाही तास वाचवे. होय, प्रार्थना कशा असाव्यात? विश्वासाची प्रार्थना.
आणि आज आपण पाहत आहोत दीन होऊन केलेली प्रार्थना. प्रियांनो, दीन होणे काय आहे? दीन होणे म्हणजे आत्म्यात दीन होणे, स्वतःला नम्र नम्र अति नम्र करणे, म्हणजे स्वतःला रिक्त करणे. जर एखाद्या पिशवीमध्ये आम्हाला काही गोष्टी भरायच्या आहेत तर प्रथम आम्हाला ती पिशवी रिकामी करावी लागते. या दिवसांमध्ये प्रभूने सांगितलेले हे आशीर्वाद जर आमच्या जीवनात हवे आहेत तर पहिले आम्हाला आमच्या जीवनात असलेल्या काही गोष्टी आहेत त्या रिक्त करायच्या आहेत. होय प्रेम, आम्हाला त्या रिक्त करायच्या आहेत, त्या आम्हाला काढून टाकायच्या आहेत. आम्हाला स्वतःला रिकाम करायचं आहे, दीन व्हायचं आहे. तर आत्म्यात दीन व्हायचं आहे, स्वतःला रिक्त करायचं आहे. प्रियांनो, एका गीतामध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे, कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, जब मेरा यीशु मुझको चरणों में है बिठाता, मुझको खाली करके आत्मा में भरता जाता. आम्हाला खाली करायचं आहे, स्वतःला रिकाम करायचं आहे आणि त्याच्या आशीर्वादाने भरायचं आहे. दीन व्हायचं आहे म्हणजे आमच्या अंतःकरणात असलेले राग, रुसवे, फुगवे, आमच्या अंतःकरणात असलेले दुष्ट विचार, लोभ, एकमेकांबद्दल असलेला क्रोध, या सर्व गोष्टी काढून आम्हाला स्वतःला रिकाम करायचं आहे. म्हणजेच आम्हाला आत्म्यात दीन व्हायचं आहे, आत्म्यात लीन व्हायचं आहे. देवाचं वचन सांगतं, ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये ते धन्योद्गार सांगत होता, त्या उद्गारामधला पहिला उद्गार त्यांनी सांगितला होता, जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण ते स्वर्गाचं राज्य. प्रियांनो, काय तुम्हाला आणि मला स्वर्गाचं राज्य पाहायचं आहे काय? तर आम्हाला आत्म्यात दीन व्हायचं आहे. आमच्या अंतःकरणातील असलेल्या सर्व वाईट गोष्टी काढून टाकायच्या आहेत आणि आम्हाला त्या काढून टाकल्यानंतर त्या देवाच्या आशीर्वादांनी भरायचं आहे. होय प्रियांनो, दीन होऊन प्रार्थना करणे म्हणजे आमचं स्वतःचं अंतःकरण शुद्ध करून मग प्रार्थनेला बस. आमच्या अंतःकरणातील विचार काढून टाकून, रिक्त करून, स्वतःला रिक्त करून त्या प्रार्थनेमध्ये बसणं आहे. होय प्रियांनो, आणखीन दीन होऊन प्रार्थना करणं म्हणजे काय करणं? दीनता, यालाच आपण नम्रता असं देखील म्हणतो. दीन होऊन प्रार्थना करणे म्हणजे नम्र होऊन प्रार्थना करणे. होय प्रियांनो, मिखा याच्या 6व्या अध्यायामधील 8व्या वचनामध्ये पुन्हा परमेश्वर इस्रायल लोकांना हीच आठवण करून देत आहे. तो आमच्याकडून नम्रतेची अपेक्षा करीत आहे. मिखा 6:8, हे मनुष्या, बरे ते काय त्याने तुला दाखविले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि देवा समगमे चालून नम्र भावाने चालणे. प्रियांनो, परमेश्वर आमच्याकडून त्या नम्र भावनेची अपेक्षा करत आहे. तो म्हणतो देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे. जर तुम्ही आणि मी आज देवा समागमे आहोत, आम्ही म्हणतो की होय आम्ही देवाबरोबर आहोत, होय देव माझ्याबरोबर आहे, होय देव मला भेटलेला आहे. जर तुमच्यामध्ये नम्रता नाही तर देवाबरोबर तुम्ही नाही. कारण जो देवा समागमे आहे तो नम्र भावाने चालल्याशिवाय राहणार नाही. आणि ती नम्रता परमेश्वर हजारो वर्षापासून आम्हा ख्रिस्ती लोकांकडून अपेक्षा करत आहे. कारण नीतिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की नम्रता व परमेश्वराचे भय याचे पारितोषिक धन, सन्मान आणि जीवन आहे. प्रियांनो, आज आपण पाहत आहोत अखिल मानवजात जीवनासाठी झगडत आहे. आमचं जीवन सुरक्षित राहावं, आमच्या जीवनाला मृत्यूने घेरू नये, आमचं जीवन या कोरोना संकटामध्ये अवधीत राहावं. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. इथे शलोमोन राजा लिहून ठेवतो की नम्रतेचं पारितोषिक जीवन आहे.
मग जर प्रियानो आमच्या ठाई नम्रता आहे तर त्या जीवनाचं पारितोषिक आमच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर आमच्याकडून या नम्रतेची अपेक्षा करत आहे. नम्र होऊन केलेली प्रार्थना, दीन होऊन केलेली प्रार्थना म्हणजे नम्र होऊन केलेली प्रार्थना. आणि याचं सुंदरसं उदाहरण आपण नवीन करारामध्ये पाहतो. लूक 18 मध्ये आपल्याला एक परुषी आणि एक जकातदार भेटतो. परुषी म्हणतो की मी उपवास करतो, मी दशमांश देतो, हे पित्या मी इतरांसारखा नाही, मी तर फार धार्मिक आहे. प्रियांनो, धार्मिकतेचा अभिमान बाळगणारा हा परुषी आहे. प्रियांनो, कधीही धार्मिकतेचा खोटा अभिमान बाळगू नका. ज्या पुरुषाने अशी प्रार्थना केली त्याच मंदिरामध्ये, त्याच ठिकाणी, त्याच वेळी त्या मंदिराच्या दारामध्ये अतिशय मागे उभा राहून एक जकातदार देखील प्रार्थना करत होता. पण त्या जकातदाराच्या प्रार्थनेची पद्धत काय होती? तो तर स्वर्गाकडे नजर लावण्यास धजत नव्हता. होय प्रियांनो, त्या स्वर्गीय पित्याकडे नजर लावण्यास तुमची आणि माझी पात्रता नाही. तो धजत नव्हता, तो तर खाली मान घालून ढसाढस रडत होता. म्हटला, हे पित्या मच पाप्यावर दया. केवढी ही नम्रता! होय, स्वतःचं पाप पदरी घेऊन हा जकातदार अति नम्र झालेला आहे. आणि देवाचं वचन सांगतं तो नीतिमान ठरलेला आहे आणि तो आपल्या घरी गेलेला आहे. यानो, नीतिमान ठरला म्हणजे काय झालं? त्याच्या नम्रतेमुळे, त्याच्या पापांच्या पदरी घेण्यामुळे तो निर्दोष ठरलेला आहे. त्याच्या पापांची तो क्षमा पावलेला आहे आणि तो आपल्या घरी गेलेला आहे. प्रियानो, हीच अपेक्षा त्या जकातदारासारख्या नम्र भावनेने केलेल्या प्रार्थनेची अपेक्षा परमेश्वर आमच्याकडून करतो. आमच्या धार्मिकतेचा आम्ही अभिमान कधीही बाळगू नये. तर आम्ही त्या जिवंत परमेश्वरासमोर अतिशय नम्र, लीन आणि दीन होऊन प्रार्थना केली पाहिजे. कारण आमची धार्मिकता तर एका मळक्या चिंधीसारखी आहे. होय प्रिया, दावीद राजा म्हणतो, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पातकी आहे. आम्ही पापी आहोत. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या चरणाजवळ प्रार्थना करण्याअगोदर दीन, लीन आणि नम्र होण्याची तुम्हाला आणि मला गरज आहे. ही नम्रता आमच्या अंगी यावी, ही दीनता आमच्या अंगी यावी, ही लीनता आमच्या अंगी यावी. म्हणून येशू ख्रिस्ताने स्वतः शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. होय प्रियांनो, परमेश्वराचा एकुलता एक पुत्र जो स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला, तो म्हणतो मी सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला आलो आहे. केवढी ही नम्रता! आपले वस्त्र काढून तो आपल्या शिष्यांचे पाय धुत आहे. आणि त्या शिष्यांच्या पाय धुवून झाल्यानंतर तो शिष्यांना म्हणत आहे की मी स्वतःला लीन आणि नम्र केलेला आहे. मी तुमचे पाय ह्यासाठी धुतलेले आहेत की जी कृती मी केलेली आहे ती कृती तुम्ही एकमेकांसोबत करावी, कारण मी तुम्हाला हा कित्ता घालून दिलेला आहे. प्रियांनो, ह्या नम्रतेचा धडा आमचा येशू ख्रिस्त त्याच्या कृतीतून आम्हाला घालून देत आहोत. प्रियांनो, काय आम्ही एकमेकांचे पाय धुण्यासाठी धजू का? तेवढी नम्रता आमच्यामध्ये आहे काय? येशू ख्रिस्त म्हणतो तसे तुम्ही एकमेकांशी वागावे, कारण मी तुम्हाला हा कित्ता घालून दिलेला आहे. येशू ख्रिस्त ही नम्रता आम्हाला का शिकवत आहे? ही नम्रता आमच्या अंगी असावी असं येशू ख्रिस्त का प्रयत्न करत आहे? त्याचं उत्तर आपल्याला मत्तई याच्या 11व्या अध्यायातील 29व्या वचनात पाहायला मिळतं. तो शिष्यांना म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. आज प्रियांनो, तुम्हाला आणि मला कशाची गरज आहे? या जागतिक मरीमध्ये आज आम्ही सैरभैर झालेलो आहोत. आम्हाला एका अद्भुत अशा विसाव्याची गरज आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, जो मी मनाचा लीन, जो मी मनाचा सौम्य, त्या माझ्यापासून तुम्ही शिका. त्याची सौम्यता,
त्याची लीनता, त्याची नम्रता तो आम्हाला शिकण्यासाठी आव्हान करत आहे. माझं जू तुम्ही स्वतःवर घ्या आणि शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. जर आज आमच्या जीवाला विसावा हवा आहे तर आम्ही त्याच्याकडून ती लीनता आणि ती नम्रता शिकलो आहोत का? होय प्रियांनो, दीन होऊन प्रार्थना केली. आणखी दुसरी अट आमचा परमेश्वर घालत आहे, माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन. प्रियांनो, काय आज आम्ही त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक आहोत काय? दावीद राजा म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. होय प्रियांनो, एका गुहेमध्ये हा दावीद राजा लपलेला आहे. कोणतं तरी कारण आहे की तो मंदिरात जाऊ शकत नाहीये. शत्रू त्याच्या मार्गावर आहेत आणि अशा वेळेस त्या गुहेत लपलेला असताना या दावीद राजाला आमच्या जिवंत परमेश्वराची तहान लागलेली आहे. किती सुंदर उदाहरण तो देत आहे की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, माझा जीव तुझ्यासाठी जिवंत देवासाठी लुलपत आहे. कधी तुझं दर्शन घेईल, कधी तुझ्या मंदिरी येईल, कधी तुझं मनोहर रूप पाहिल, त्यासाठी माझा जीव तडफडत आहे. मी केव्हा देवासमोर येईल. काय प्रियांनो, आज आमची मंदिरं बंद आहेत. काय आम्हाला त्या मंदिराची तहान लागलेली आहे काय? प्रियांनो, आज आम्ही भक्तगण एकत्र येऊ शकत नाही आहोत. काय आम्हाला आमच्या प्रीतिस्तव एकमेकांची भेट घेण्याची तहान लागलेली आहे काय? आज या जागतिक मरीमध्ये आम्ही त्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या दर्शनाविषयी उत्सुक झालेलो आहोत काय? प्रियांनो, आमच्या आजूबाजूला राहणारे आमचे बांधव पहा, आपल्या देवाच्या दर्शनासाठी डोंगर माथे पालथे घालतात, हजारो पायऱ्या चढून जातात, अनेक नद्या समुद्र पार करतात. प्रियांनो, तुम्हाला आणि मला आमच्या परमेश्वराच्या दर्शनासाठी कोणतेही कष्ट करायचे नाहीयेत, कुठेही लांब जायचं नाहीये, कोणताही आर्थिक खर्च करायचा नाहीये. तर त्याच्या दर्शनासाठी आम्हाला हे तिथं आमच्या कुटुंबात, आमच्या घरात गुडघ्यावर येऊन लीन दीन होऊन त्याला हाक मारायची आहे. काय त्याच्या त्या दर्शनासाठी आज आम्ही उत्सुक आहोत का? होय प्रियांनो, तो म्हणतो माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन. तिसरी अट तो घालतो, आपल्या दृष्ट मार्गापासून परावृत्त झाले. दृष्ट मार्गापासून परावृत्त होण्याचा हा काळ आहे प्रियांनो. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं की अंतिम काळाची लक्षणं, त्या अंतिम दिवसांमध्ये आपण येऊन पोहोचलो आहोत. माहीत नाही चोरासारखा तो दिवस कधी येईल. आमचा येशू ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी मेघारूढ होऊन आणि प्रकट होईल. काय प्रियांनो, आमच्या अंतकरणाची तयारी झालेली आहे काय? काय आम्ही त्या दृष्ट मार्गापासून परावृत्त झालेलो आहोत काय? की अजूनही आमच्यातील तो जुना मनुष्य आमच्यावर जय मिळवत आहे, आमच्यावर राज्य करत आहे. त्या जुन्या मनुष्याच्या स्वभावाला जर तुम्ही काढून टाकलं नाही तर कसं त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही सामोरं जाणार आहात? जाऊच शकत नाही. तो म्हणतो की माझ्या ते दृष्ट मार्गापासून परावृत्त झाले. होय प्रियांनो, आज जर आम्हाला आमच्या जीवनातील देशातील क्लेशांपासून मुक्ती पाहिजे आहे, विसावा पाहिजे आहे, तर या 3 गोष्टी आमचा परमेश्वर आम्हाला करायला लावत आहे. दीन होऊन प्रार्थना, त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक आणि आपल्या कुमार्गापासून परावृत्त होणं. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्याकडे वळा, मी तुमच्याकडे वळेन. किती सोपं गणित आहे प्रियांनो. का आमचा परमेश्वर आज आमची आरोळी ऐकत नाही? जर ह्या गोष्टी केल्या तर किती सुंदर अभिवचन त्याने हजारो वर्षापूर्वी त्या शलमोन राजाला देऊ केलेलं आहे. तर मी स्वर्गातून तुझी विनंती ऐकून, लक्ष द्या प्रियांनो, त्या जकातदाराने नम्र होऊन प्रार्थना केली, पापे पदरी घेऊन प्रार्थना केली, कुमार्गापासून वळून प्रार्थना केली आणि स्वर्गातील पित्याने त्याची प्रार्थना ऐकली, त्याला नीतिमान ठरवलं. कारण जो स्वतःला नम्र करील त्याला उंच करण्यात येईल.
तो म्हणतो तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून, आमचा पिता आमची विनंती ऐकल, त्यांच्या पापांची क्षमा करील आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करील. प्रियांनो, का जागतिक मरी थांबत नाहीये याचं उत्तर आम्हाला इथे मिळतं. औषधांचा शोध लागलेला आहे. मागच्या पहिल्या खेपेस आपण म्हणत होतो औषधांची निर्मिती होऊ दे, लसीची निर्मिती होऊ दे, इंजेक्शनची निर्मिती होऊ दे. आज सर्व काही उपलब्ध आहे, तरी मृत्यूची संख्या रोज वाढत आहे. का आमच्या देशातून हा क्लेश हटत नाहीये? कारण तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत, ज्यांना आमचा परमेश्वर माझे लोक म्हणतो, तो म्हणतो माझ्या लोकांनी दीन होऊन प्रार्थना केली तर मी त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करू. होय प्रियांनो, आज आमच्या देशातून जर क्लेश नाहीसा करायचा आहे तर तुम्हाला आणि मला परमेश्वराने घातलेली अट लक्षात घ्यायची आहे. होय प्रियांनो, या आपण नम्र होऊ, या आपण दीन होऊ, लीन होऊ, या आपण त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक होऊ, त्याला शोधू, त्याला आरोळी मारू, या आपण आपल्या दृष्ट मार्गापासून परावृत्त होऊ आणि त्याच्या पुढे विनंती करू की हे परमेश्वरा, जे अभिवचन तू हजारो वर्षापूर्वी दिलं ते अभिवचन तू आज आमच्या जीवनात पूर्ण कर आणि आमच्या देशातून या मरीचा जो क्लेश आहे, ही मरी आहे, जो क्लेश आहे तो नाहीसा कर. प्रभू करो आणि आजचं वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं हो.